नमस्कार केळी बागायतदारांनो आणि शेतकरी मित्रांनो. आज आपण आहोत बारामती तालुक्यातील माळेगाव येथील शिवनगर या भागामध्ये. तर या ठिकाणं ही जे केळीचं पीक आहे घेतलेलं, तर या पिकासाठी शेतकऱ्यांना म्हणजे केळी बागायतदार जे आहेत त्यांनी स्वतःच्या नॉलेजप्रमाणे किंवा क्रॉप प्रोटेक्शनला ज्यांना काही जे काही मार्गदर्शन मिळालं त्या पद्धतीने या ठिकाणी मार्गदर्शनानुसार यामध्ये खतांचं नियोजन, त्यानंतरनं स्प्रे शेड्यूल आणि बाकी इतर जी कामं आहेत केळी पिकामध्ये करण्यात येतात ती केली जात आहेत. परंतु ह्याच्यामध्ये जो हा इम्पॅक्ट जाणवतो तुम्हाला बघा, हा सिगाटोकाचा प्रकार आहे सगळ्यात महत्त्वाचं. ही जी पानं आहेत ही सिगाटोका प्रकारची जो करपा येतो तो आलेला आहे आणि त्याचा परिणाम काय झालेला आहे, तुमचं पानातलं क्लोरोफिल कमी झालेलं आहे, त्यानंतर वाढ वगैरे व्यवस्थित होत नाही आहे. हे ह्या व्हिडिओमधून सांगण्याचा उद्देश एकच आहे की बाबा फार्मर प्रॅक्टिस जेव्हा आपण करतो तर त्यावेळी आपल्याला कुठेतरी प्रॉपर गायडन्स जिथं कुठं मिळते तिथून घेणं गरजेचं आहे. आणि ती प्रॉपर गायडन्स यासाठीच पाहिजे की आपल्या पिकामध्ये येणारे कीड रोग कोणते आहेत त्यावरती प्रॉपर सोल्युशन, की जे ग्रीन ट्रायंगलमधलं, येलो ट्रायंगलमधलं असावं, रेड ट्रायंगलमधली औषधं शक्यतो पिकांमध्ये पीक संरक्षण करताना वापरू नयेत. हा झाला आपला भाग एक. म्हणजे या ठिकाणं नॉन ट्रीटेड प्लांट किंवा जिथं आपण कन्सल्टिंग घेत नाही अशा प्रकारचे या बागेमध्ये हे सिम्पटम्स दिसत आहेत. हे पान पातळ होणं, पांढरं येणं, हे जे आहे तर ह्याचा जो आपण म्हणतो व्हायरस जो म्हणतो आपण केळीमधला पनामा किंवा म्हणजे जे काही आहेत, तर त्याचा प्रॉब्लेम काय होतो, आपल्याला केळीमध्ये अपेक्षित घड मिळत नाहीत किंवा बागेमध्ये व्हायरसचा लागण झाल्यामुळे काय होतं, सगळ्यात महत्त्वाचं उत्पन्न आपल्याला अपेक्षित मिळत नाही. जे 30 टन काढणार आहेत, 35 टन, 40 टन, 42 टनापर्यंत जे उत्पन्न पाहिजे ते मिळत नाही. त्याचं कारण एकच की आपल्याला आपल्या पिकामधले कीड रोग या ठिकाणं वेळेत नियंत्रित न केल्यामुळं हे परिणाम दिसून येतात. आता यानंतर तुम्हाला दुसरा की जो भाग असणार आहे तो तुम्हाला यानंतर याबरोबर कंटिन्यू दाखवण्यात येणार आहे. तर पहिला भाग आपण जो पाहिलेला आहे तो नॉन ट्रीटेड किंवा फार्मर प्रॅक्टिसमधला आहे. आणि हा प्लॉट जो आहे हा शिवनगरमधील माननीय श्री विजय भैया निंबाळकर यांचा आहे. तर या ठिकाणी आपण डोंबिवली ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी मार्फत जे मार्गदर्शन केलेलं आहे, या ठिकाणं पण ब्लॅक सॉईल आहे. पहिल्या प्लॉटमध्ये पण ब्लॅक सॉईल होती, परंतु या ठिकाणं ड्रेंचिंग, पोंगा भरणी, त्यानंतरनं जे काही कामं केलेली आहेत आणि थंडीमध्ये तालुक्यातील म्हणा किंवा पूर्ण महाराष्ट्र राज्यातील म्हणा केळी बागायतदारांची जी समस्या निर्माण झालेली आहे ती पहिल्या व्हिडिओमध्ये जसं पिवळसर दिसणं, नंतरनं व्हायरसची लागण पिकामध्ये दिसणं, पानं पिवळसर असणं, हे समस्या आहेत. तर या ठिकाणं ही पहिला प्लॉट आणि हा प्लॉट 1 दिवसाचा किंवा 2 दिवसाचा डिफरन्स लागवडमध्ये, परंतु इथं पिवळसरपणा प्लॉटमध्ये नाही आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, प्रॉपर जे खतांचं शेड्यूल होतं यामध्ये कोणतंही प्रिंटेड शेड्यूल खतांचं वापरलेलं नाही आहे. स्प्रे शेड्यूलसुद्धा कोणतंही आपण घेताना प्रिंटेड वापरत नाही आहे. पिकाच्या गरजेनुसार आणि पिकाच्या वाढीच्या वेगवेगळ्या स्टेज असतात त्यानुसार आपण या ठिकाणं काय केलेलं आहे, स्प्रे शेड्यूल ठेवलेला आहे. आणि यामध्ये सुद्धा आपण शक्यतो येलो आणि ग्रीन ट्रायंगलमधलीच पेस्टिसाईड आणि फंजिसाईड वापरण्याचा प्रयत्न असतो. त्याचा परिणाम असा होतो की पर्यावरण पूरक या ठिकाणं कृषीविषयक जे काही मार्गदर्शन करणं गरजेचं आहे ते केलं जातं. त्याचे परिणाम हे तुम्हाला आत्ता दिसत आहेत. पूर्णपणे प्लॉट हा ग्रीनरीमध्ये आहे. या ठिकाणं जो काही हा खालचा करपा दिसतो थोडासा, हा करपा आहे, सिगाटोका नाही आहे. सिगाटोकामध्ये असं पान जळलेलं असतं. पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. इथं थोडंसं जाणवतं आहे. दुसरी गोष्ट, इथं कारखान्याची जी राख पडते त्यामुळे थोडंसं फोटोसिंथेसिस जे आहे हे थोडंसं नॉर्मली होतं. तर या ठिकाणी साधा पाण्याचा स्प्रे घेऊन हे आपण थांबवू शकतो. किंवा जो सूर्यप्रकाश या ठिकाणी कमी मिळतो किंवा कमी कालावधी असतो थंडीच्या कालावधीमध्ये 12 ते 4 म्हणजे 4-5 तास असतं, इथं 8-9 तासापर्यंत फोटोसिंथेसिस होण्यासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. तर त्यावेळी जर असा काही प्रॉब्लेम जाणवत असेल तर इथं साध्या पाण्याचा स्प्रे घेणं किंवा एक तुम्ही न्यूट्रिशन किंवा मायक्रोन्यूट्रियनचा एक स्प्रे जरी घेतला तरी तुमचे बरेचसे प्रॉब्लेम या ठिकाणं सॉल्व्ह होऊ शकतात. आणि डोंबिवली ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी मार्फत केलेल्या मार्गदर्शनाचा हा प्लॉट आहे. आणि अशा पद्धतीनं हे रिझल्ट तुम्हाला मिळतात, सगळ्यात महत्त्वाचं. आणि याचबरोबर ही लागवड जी आहे ही साधारणपणे एक 25 ऑगस्टच्या दरम्यानची आहे. आणि यामध्ये आत्ता 4 महिने कंप्लीट होत आहेत. 27-28 डिसेंबरच्या दरम्यान 4 महिने होत आहेत. 4 महिन्याच्या मानानं यामध्ये जर विचार केला तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11,
13 पानं आहेत त्या झाडामध्ये. इथं पण जर विचार केला तर हे 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि वरचं 12. इकडं पण पहा थोडंसं उंची जरी कमी असेल झाडाची, पहिली कट केलेली पानं सोडून दिली तरी एक पलीकडं 2 3 4 5 6 7 8 9 10 11 पानं आहेत. आणि ॲव्हरेजली आपल्या प्लॅन्टेशनमध्ये 13 ते 14 पानं असणं हे केळी पिकाच्या अपेक्षित एकरी जे उत्पन्न पाहिजे आपल्याला त्याच्यासाठी पानांची संख्या ही 13 पासून 14 पर्यंत असावी. त्याच्यापेक्षा कमी असेल तर आपलं न्यूट्रिशन मॅनेजमेंट, आपल्या पिकाला लागणाऱ्या ज्या काही इतर बाबी आहेत तर त्यामध्ये आपल्याकडून कुठेतरी कमतरता राहते. त्यामुळे पानांची संख्या आपल्याला त्या पटीमध्ये मिळत नाही आहे. परिणामी आपलं एकरी उत्पन्न किंवा हेक्टरी उत्पन्न हे टनेजमध्ये घटतं. त्यासाठी 13 ते 14 पानं मिनिमम या झाडांमध्ये असावीत. अशा पद्धतीनं या ठिकाणी डमडेर ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी मार्फत मार्गदर्शन केलं जातं आणि त्याचे रिझल्ट हे ए आणि बी पार्टमध्ये तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता. धन्यवाद शेतकरी मित्रांनो आणि केळी बागायतदारांनो.